26वा दिवस सकाळी 8 वाजता. सकाळी 9:30 वाजता. राकेश आणि अनुश्री, आपण त्वरित एकमेकांना जोडीत बांधून घ्यावे. राकेश आणि अनुश्री, आपण त्वरित एकमेकांना जोडीत बांधून घ्यावे. बाहेर होते. ए उठ शाण्या. राकेश आणि अनुश्री, आपण त्वरित एकमेकांना जोडीत बांधून घ्यावे. अरे अनुश्रीला बोला, कुठे आहे ती? अरे मी नाही येणार आतमध्ये, त्याला पाठव बाहेर. इरिटेट होते मला. त्याचा पाय बरं नाही तरी कशाला फिरतोय? झोपायचं नाही गपचूप. मला पण फिरता आलं असतं इकडे तिकडे. सकाळी 10 वाजता. सागर, काय ते उठवा तुम्ही, मला काय नाही. मग परत ते गाणं लावतील, मग डान्स करा त्याच्यावर, तेच सांगतील सगळे. पण आमचं सांगून झालंय, आता कॅप्टनची जबाबदारी आहे. ए उठ ना ग, ए अनु करा. मला काय नाही, परत सारखं सारखं तुम्ही शिव्या खाल. तुम्ही शिव्या काढल्या काय? सगळ्यांना बसतात शिव्या. हा, सगळ्यांना बसू देत, मला काही प्रॉब्लेम नाही. मी उठवायचं काम केलं. त्याला करायला होतं. तुम्हीच निवडले. मला केलं असतं तरी झालं चाललं. असतं तरी हेच झालं असतं. सकाळी 11:15 वाजता. अरे किती वेळा सांगितलं यार त्याला, तेच माहित नाही. टॉयलेटला गेला असेल. हा एक्सरसाइज करतोय तर त्याला तिथे बसावं लागेल ना. बाथरूम मध्ये गेला असेल, कसं थांबणार? मग याने त्याच्या बरोबर जावं. मग जावं. हा. अरे ओमकार कुठे गेला आहे का? अरे असं कसा आला तू यार? त्याला थांब तू इकडे आणि त्याला सांग. कोणासाठी विना जादू तोंड केला माझा जन्म दुसरीचा. नाश्ता करायचा. विशाल गोड बोलून मॅनिप्युलेट करून सगळी कामं रोशनकडून करून घेतो. टास्कचे म्हण किंवा काय रोशन त्याला नाही कळत आहे, पण ज्यावेळेस त्याला कळलं त्याला काम. ए ओमकार, तू असं त्याला सोडून येऊ नको. वॉशरूमला गेलो, वर्कआउट सोडून कसं येणार तो? हे बघ, ते तुमच्या दोघांचा प्रॉब्लेम आहे. कोण काय सोडायचं, मग तू टॉयलेट सोड. मग तिकडेच मला बसायला लागेल. मग बस. मग त्याला सांग, त्याला रिक्वेस्ट कर, माझ्याबरोबर चल, मला टॉयलेटला जायचंय. त्याला कळलं ना, त्याला मदत नाही केली, ह्याला मदत केली ओमकारला. ते त्याला लागलंय, पण तो दाखवत नाही ती गोष्ट. ऐक ना, बिग बॉसला बोलायला लागू नये म्हणून मला ठेवलंय. बरोबर. मग तुला रूल मोडायचेच आहे तर मग तसं सांग. रूल आहे हा. हा, मग त्याला घेऊन जा. मला चालेल. काय मला नाही चालणार आहे. मला नाही चालणार. पण मी जाऊन आणतोय. अच्छा, हा, मग तू रूल तोडतोयस. हा हा, ओके ओके ओके. दादा नेहमी ओके जे ना. ओके ओके. अरे ही कुठली? अरे रवी, एक तर दिसला तर नाहीये, त्याला असं दिसायचंय. चांगलं भेंडी काम करून दिस ना. तू अडचणीत येणार, मला बोलू नको. तू शिक्षा झाली तर दोघांना होणार. अरे माईक राहिलाय, तो माईक आणत होतो. बोलायचं नाही. दुपारी 2 वाजता. मला एक सांग, जेवण सुरू पण नाही झालं ना? ते सांगते का तुला? चल ना, बोलूया ना. आपण का असं बसलोय? आणि भूक पण लागली आहे. चला 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 उठ. तू समजलं का आपण का असं बसलोय? नाही तर मग उद्यापासून आम्ही पण ब्रेकफास्ट लेट करतो. हा बोल ना. असं हेच आहे ना, तुम्ही कोणीच बोलत नाही. सगळे असे कम्प्लेसेंट झालेले नाही आहेत. बोलत. टाळलं. किती बोलायचं एकटीनेच. एकटीने नाही रे. मग सगळ्यांनी मिळून बोललं पाहिजे ना.
तू काय चहा बनवतीयस? कॅप्टन जेवण का नाही बनवत? कॅप्टन जेवण कधी बनणार? ड्युटी कोणाची आहे? तन्वी तन्वी आहे, रुचिता आणि रुचिता अजून आणि- कोण ते आहे? अजून तयार होत आहे. आपला आरबी. आरबी. काय आता जेवण? ए तन्वी ऐका ना, तुमचं झालं की जरा पटकन ड्युटीवर जाल का? कारण उशीर झालं म्हणतात. झाले, रेडी आहे, येतोय थोडं. अरे हिचं काय आहे यार, तिच्यावर तर आज बी चढचढ. खरंच भाईला मुद्दे भेटत नाही, कुठं पण मधी 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 मधी. दुपारी 2:15 वाजता. हा काय झालंय? ड्युटीलाच. मग चला ना. हा, मग तुम्हीच म्हटले ना 5 मिनिटं वगैरे. अरे थांब ना, काय चॉपिंग माझीच ड्युटी आहे. चॉपिंग स्टार्ट कर ना तू. येते ना मी. काय बनवायचं चला ना, जेवायला? आता असं नका करू. तुम्ही चौघांनी भातच मिळून घेतलंय बनवायचा ना. आता एक जण आजारी आहे. ऑलरेडी एक भात तर तसाच आहे शिल्लक रात्रीचा. तिखट डाळ कर अजून काय करायचंय पाण्याचे. सोबत? अजून एक्स्ट्रा काय करायचं असेल तर सांग, मग मी येते तसं. अजून थोडासा भात टाकावा. कारण फोडणी तर तुलाच द्यायला लागणार आहे. मग तेच म्हणते, जसं की काय मी नाही गेले तर ह्यांचं कामच नाही होणार. प्रॉब्लेम त्या गेल्या नाही तरी नाही, जेवण बनणार. ते इगो असतो ना थोडासा. मग तिला पण सांग यायला, मग त्याला पण सांग यायला. तर थोडासा आहे तो बाजूला ठेवायचा. किती वेळ? तासभर बाजूला ठेवायचं. दुपारी 2:30 वाजता. अनुश्री, आपला बेल्ट कुठे आहे? आतमध्ये बिग बॉस. ताई आपण लय लावलं. अनुश्री, हे जे रूल न पाळण्याचे खेळ आहेत ना, हे घरातल्यांबरोबर खेळा. बिग बॉस सोबत नाही. सकाळपासून बघतोय काय चाललंय. बिग बॉस मी आत्ताच बेल्ट काढला होता. मला निर्णय घ्यायला भाग पाडू नका, एवढंच सांगतो. तुझं बेडरूम एरियामध्ये अनुश्री, इकडे बसून राहायला पाहिजे ना. राकेश यांना काल टास्कमध्ये दुखापत झाली आहे. हो याच्याशी सर्वच परिचित आहेत. हो बिग बॉस. डॉक्टरांनी त्यांना थोडा वेळ आराम करायला सांगितलं आहे. जर ते नियम मोडत असतील तर त्यांच्यासाठी अलार्म वाजेल. बेलचा नियम काय आहे? अरे मी अख्खा दिवस तिथं बसून राहू, मग मला आणून जर आपला पार्टनर झोपला असेल तर आपल्याला बेडरूम एरियातच थांबायचं आहे. अरे अनुश्री, असं नको करू. सागर, हा सर. सकाळपासून झोपणे असो, बेल्ट न घालणे असो, हो, हे रूल्स किती जणांनी मोडलेत? प्रत्येकाचे झालेले आहेत, पण मोस्टली ओमकारचे झालेत. आणि खूपदा सांगून पण झालेत. 2-3 वेळा कुकडुकू पण झालं, पण तरीही आय थिंक त्यांच्या पार्टनरने त्यांना उठवलं नाही. हा असा एकट्याने कशाला गेले एकट्याने? आता तसंच वाटतंय. भुकेलेल्या तोंडात हा घास काढून घेतलाय, पण बाकी काय नाही. सागर, हा. आपल्या सगळ्यांमध्ये आणि बिग बॉसमध्ये फरक आहे. हो इतकी वर्ष जे नाव कमावलंय, हो जी प्रतिष्ठा कमावली आहे, हो नक्कीच. ती वाढवणं आणि टिकवणं एक्झॅक्टली. सोपं नाहीये. हो हो नक्कीच. आपल्यातले बरेच जण इतकी वर्ष काम करतायत. हो आपले फॅन्स असो, कुटुंबीय असो, त्या सगळ्यांना आपण चुका करताय किंवा चुका गपचूप पाहताय, हे बघून किती छान वाटत असेल नाही? बाहेर जाऊन आपण काही बोलाल ना, त्या बोलण्याला शून्य किंमत असेल. आत्ताच बोललं गेलं पाहिजे. तन्वी, हां मी इतकं महत्वाचं बोलतोय, पण आपल्याला इम्पॉर्टंट काय? बिग बॉस आत्ताच ओरडा खाल्लाय मी सगळ्यांचा की जेवण लेट बनतंय म्हणून. सर्व सदस्यांनी लिव्हिंग एरियात या. दुपारी 3 वाजता. बिग बॉस मी थांबले असते तर परत हे लोक मला ओरडलेच असते की जेवणाला लेट झालंय वगैरे. एकदा दोनदा झालं की हे लोक बरोबर टीम करून येऊन मला बोलून जातात. आता म्हणून मी थांबत नव्हते का, तर तुमचं मी फक्त कानांनी ऐकत होते आणि प्रत्येक गोष्टीवरती मी माझ्या मनामध्ये उत्तर पण देत होते की ह्या चुका होत होत्या. सकाळी पण मी याला बोलले होते अनुश्री झोपली आहे वगैरे, तरी पण त्याची रिॲक्शन होती. तो जागेवरून पण उठला नव्हता कॅप्टन म्हणून की बाबा मी येऊन बघतो. तो म्हटला की ठीक आहे तुम्ही उठवा, राकेश उठव, पार्टनरला सांगत होता. म्हणून मी माझं काम थांबवलं नाही का, तर हा मला बोलून गेला होता की 5 मिनिटाच्या आत तुम्ही जा आणि काम करा. पण माझीच पार्टनर जी लंच बनवणारी होती, जी त्याच्याबरोबर टीममध्ये खेळली, तिला घेऊन बसून होता तो तिकडे बोलत वगैरे बसला होता. आणि मलाच ती म्हणते 5 मिनिटानंतर येते. त्याच्यावरती हा रिॲक्शनच देत नव्हता की जा तुला पण काम करायचंय, तुझी पण लंच ड्युटी आहे. बिग बॉस तुम्ही सगळंच बघितलं असेल, काय झालं काय नाही, कोण कोणाला कुठल्या सुरात बोललेलं आहे,
पटकन कर लवकर ये असं कोणी काही बोललेलं नाही आहे. आणि उरला मुद्दा अनुश्रीचा. तुम्ही पण ऐकलं असेल, मी बाहेर बसून अनुश्रीला तेच सांगत होतो की जेवणाचं आहे, तू जाऊन करून येते. ती म्हणाली मी चहा संपवते आणि जाते. आणि मी तिथून आतमध्ये आलो. एवढं तुम्ही तर ना- बोलत होतात ना फक्त अरे तिला एक उठायचं होतं मिनिट. तिथून. अरे मी तुला तेच सांगतोय, तुम्ही आतमध्ये काहीतरी करत होता, तुमचं संपल्यानंतर बाहेर या असं म्हटलं हा, मग ते आमचं होतं. मग काम तिचं पण चालू संपू होतं. दे ना चहा पिणं. अरे चहा पिण्याने तुम्ही गप्पा मारत होता. आम्ही ते चहा पिता पिता आम्ही काही करू काय तू माहिती? बायस्ड आहेस हे अरे पण मान्य बघितलं कर. कसले बायस आहे? तुला काही सांगितल्यानंतर बोलू तू नकोस. ऐकतोस का? हो, या तुला Big Boss ने सांगितल्यानंतर बघितलं. तू ऐकतोस का? म- तुझे उत्तर मला- काय असतात? काय असतात? मग तू मला सांगू नकोस. ज्याचं त्याचं तो बघेल. हा. मी सांगून दमलोय. बिग हा. बॉस वाजवतील. हो बिग बॉस या वाजवतील. हो या असंच आहे. अरे मग कॅप्टन का निवडलाय तुला तुला आम्ही? का मी तुला तुला का आधी निव- आम्ही अरे कॅप्टन का निवडतात एक Big मिनिट Boss? थांब. हो तुला मग मी आम्ही माझं सांगणार काम तेव्हा माझ्या तू त्यांना सांगणार ना. मी माझ्या पद्धतीने करतोय, तुमच्या पद्धतीने नाही करणार आमच्या मी. पद्धतीने तू बिग बॉसच्या पद्धतीने तरी करतोय वाग. करतोय. ते मला बोलतील आम्हाला ना ते मग. दिसतंय, ते आम्ही मग तुला ते मला सांगायला येतोय. अरे ते कारण मला आम्ही- बोलतील ना कारण- ती जर मी चुकत आता असेल तुला तर. बोलतच आहेत. मला नाही याच्यावर बोलत बोलतायत, कारण मी तिकडे काम करत मी बसलीये. तुमच्या सगळ्यांना बोलण्यावरून. व्यवस्थित सांगतोय. मला हाऊस आहे मी जेवण माझ्या बनवायची, मला पद्धतीने माहितीये. हा पण बोलत मला राहा त्यांचं बोलत बोलणं राहा चालू असतं ते ना, आहे ते. जेवण बनवायची सवय बोलत राहा नाहीये. बोलत राहा. त्यांचं फिनिश होऊ द्या, मग आपण याच्यावरती बोलू. कसला काय बायस ते एक नंबरचा. हा ये जा. ती बिना ह्याची बेडची किती वेळची त्याच्या बाजूला बसलेली आहे आणि हा कॅप्टन डोळे बंद करून बसलाय. तेव्हा सांगता येत नाही त्याला तिला. जरा एक गोष्ट माझी झाली की हा जेवणासाठी आला. अरे, तो जरा आजारी बघा आहे. पण तो आजारी आहे म्हटल्यानंतर त्या एरियामध्ये बसायचं आहे त्या सदस्याने हा, ते कळतंय. चुकलं मग तू माझं. कॅप्टन म्हणून तुला का नाही कळतंय का? एक मिनिट जरा थांबशील. कारण तू बायस्ड आहेस. हा, कारण बरं, तुला आहे. तिच्याबरोबर गप्पा मारायच्या बरं होत्या. आहे हा ओके गप्पा गप्पा मारायच्या मारायच्या मला मी होत्या. मारेन. तुला माझं- त्यांच्या चुका दिसतात नाही. माझी मर्जी, तुला मी काय मोजक्या करेन. लोकांच्या चुका हो दिसतात. या तुझं झालं की सांग हा, मी आधी जागा सोड तिकडची गप्पा मारताना आणि तुला येऊन काय बघ कोण करायचं मी झोपतंय, काही कोण करेन नाही. मी काही झोपतंय करेन कोण नाही हे तू आम्ही मला सांगू सांगतोय, नको तू कॅप्टन्सी सोड कशी ना करायची आता. बसून करायची का उभं राहून कारण आयुषची तू नाही कॅप्टन्सी सांगायचं चुकली मला. हे रितेश सरांनी तू नाही सांगितल्यावर सांगायचं. सुद्धा तू त्याच्यात तू नाही सांगायचं, ते सांगतील. का सदस्य ते म्हणून मी सांगतील. डोळे मिटणार नाहीये. ते सांग- हा, मला- सदस्य म्हणून मी डोळे मिटणार नाहीये. नो प्रॉब्लेम. मला एक महत्वाची घोषणा करायची आहे. याआधी बिग बॉसनी खूप संधी दिली, सूचनाही केल्या. रितेश असो बिग बॉस असो ओरडूनही झालं. आता वेळ आहे निर्णय घेण्याची. बिग बॉस एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेत आहेत. दर आठवड्याला या घरातून एक सदस्य घराबाहेर जातो. पण या आठवड्यात तसं होणार नाही. या आठवड्यात एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जातील. 2, 3, 4 की 5 हे आपल्याला भाऊच्या धक्क्यावर कळेल. आधीही सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो, हलक्यात घेऊ नका, महागात पडेल. जे नॉमिनेटेड आहेत बॅग पॅक करा. शेवटच्या काही तासांसाठी शुभेच्छा. दुपारी 3:30 वाजता. प्लीज कोणी रूल मोडू नका, पुन्हा सांगतोय मी प्लीज. मोडणार ते हट्टी सगळे आता हा मग ते घराच्या आगे ओंकार मी तुलाही म्हटलं होतं पर्यायाने तू बघ शिक्षा मिळेल तुला. नाही तोडला माझा माईक राहिलेला म्हणून मी तो काय आणला. 2, अरे 3, 4 वेळा झालं रे तुझ्या बाबतीत. असं नको करू तो. पण मी एकट्याने थोडी तोडला असेल, बाकीचे पण आहेत ना. अरे पण बाकीच्याने एवढ्या वेळा नाही तोडला जेवढ्या वेळा तू तोडलायस. तुला वाटेल की आपण दिसतोय तर वेगळ्या पद्धतीने सगळे दिसतो. झोपतायत. तुला बोललेत ना आता मला बोलले पण झोपतात सगळेच आहेत ना इकडे. अरे ओमकार ऐक ना ओमकार. कुठे झोपले मी तुला कधी बघले झोपताना? अरे डोळे बंद होतात मग आता होणार आहे डोळे बंद. आर्ग्यू फुकट आर्ग्यू करू नको. होणारच मग डोळे बंद. एक्झॅक्टली त्यांचं तेच म्हणणं आहे. झोपायचं तर झोपा मग आता. तो नॉमिनेटेड आहे म्हणून करतोय, पण काहीही करण्यात अर्थ नाहीये. असं करतात त्यांनाही टोकाटोकी करतील सगळं. ओ शिट. जोरात लागलं. आतमध्ये जायला परमिशन नाहीये. काय रे तुम्ही बाहेर कशाला चालले? अरे दरवाजा कोणी बंद केला काय माहिती. मी उघडाच ठेवतो नेहमी. मी आपलं गेलो ह्याच्याकडे बघत छापकन. तू काय करत होता रे? तू काय करत होता? आता मी इथं बसलेलो तुम्ही मापासून चाललात का? मी पटकन गेलो रे, याला वेळ पण नाही मिळाला. संध्याकाळी 6 वाजता. आपल्याला जोडीच्या बंधनात अडकवायचा हा टास्क बिग बॉसचा अतिशय लाडका टास्क आहे. बिग बॉसनी विचार केला होता की आपणा सगळ्यांना असं बंधनात अडकवून खूप गंमत येईल. वेगवेगळी समीकरणं बघायला मिळतील,
वेगवेगळ्या भावभावना बघायला मिळतील, नवीन नाती जुळतील, खटके उडतील, तारंबळ उडेल. हे सगळं काही प्रमाणात झालंही. पण आपली जी वृत्ती आहे, निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, सतत नियम तोडून नियमांना धाब्यावर बसवणं, यामुळे आपण या टास्कचा विचका केलात. बरेच सदस्य झोपा काढतायत, पिकनिकला आल्यासारखं गेम खेळतायत. टास्कमध्ये हरले जिंकले, ना त्याचा आनंद ना त्याचं दुःख. नॉमिनेट झालेत त्याचं टेन्शन, बाहेर जाण्याची भीती, या कुठल्याच भावना नाहीत. याआधी शिक्षा म्हणून आपल्याला ब्रॉन्झ रेशन कार्ड दिलं तरी आपल्याला त्याचा काही फरक पडला नाही. कारण आपली वृत्ती. आपल्यातल्या काहींना कोणत्याच गोष्टींचा फरक पडत नाही. आणि अशा सदस्यांमुळे बिग बॉस आपल्यावर सोपवलेला हा जोडीचा टास्क आत्ता या क्षणी रद्द करत आहेत. आणि आता महाराष्ट्रासमोर यायला हवेत ते चेहरे जे या सगळ्याला कारणीभूत आहेत. सर्वांनी बेल्ट काढून ठेवा आणि गार्डन एरियात या. एविक्शन हे होणारच होतं. बेल्ट एक कुठेही ठेवा, पण एका जागी ठेवा. संध्याकाळी 6:15 वाजता. जोडी टास्क रद्द होणं, नियमभंग करणं, नियमभंग होताना डोळे बंद करून राहणं आणि खेळ गांभीर्याने न घेता पिकनिक करणाऱ्या सदस्यांना ते या घरात राहण्यास लायक नाहीत हे दाखवून द्यायचं आहे. मी एकेका सदस्याला बोलवेन. प्रत्येक सदस्याने त्याला जे 2 सदस्य घरात राहण्यास लायक वाटत नाहीत त्या 2 सदस्यांच्या चेहऱ्यावर लाल रंगाने फुली मारायची आहे आणि आपले मत परखडपणे व्यक्त करायचे आहे. सागर या. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे ओमकार. ड्युटीज देत होतो तेव्हा तो एकही ड्युटी करायला तयार नव्हता. कारण त्याचं असं म्हणणं होतं, सदस्यांनी असं ठरवलेलं आहे की मी दिसलोच नाही आहे, तर यापुढेही मला दिसायचं नाही आहे. म्हटलं ड्युटी नाही करत आहे ठीक आहे, पण वारंवार तो जे रूल आहेत ते मोडत होता. मला वेगवेगळी कारणं देत होता. ते बिग बॉस अनाऊन्स करतील, ते बिग बॉस बघून घेतील, अशी कारणं देत होता. आणि त्यामुळे मी त्याला इथे बोलवलेलं. तर 3 वीकपासून मी काम करत होतो, ते कोणाला दिसत नव्हतं असं सगळ्यांचं म्हणणं होतं. म्हणून मी या वीकमध्ये काम करणार नाही असं ठरवलं होतं. त्यावरती मी अजूनही ठाम आहे. मी रूल्स मुद्दाम नाही तोडले, त्यांना त्रास द्यायचा आहे, कारण त्यांच्यासाठी मीच खेळलेलो होतो. चुकून रूल्स तुटलेले आहेत, कारण बंधनाची सवय नसते आपल्याला. यांचं नेहमीच असतं की काय बोललो मी त्यांना, तर ते बोलतात की मला नका सांगू, बिग बॉस बघतील. तेच बोललो मी. सागर, तुम्ही बोलतात बिग बॉस. निर्णय झाला असेल तर फुली मारा. टास्कलाच म्हणून नाही बोलायचं. इस घर में रहने लायक क्यों नहीं इन 4 वीक्स? नाहीये. माझं दुसरं नाव तन्वी आहे सर. अनबिलिव्हेबल आहे. हो आहे. म्हणजे हो सगळ्यांना आहे. पडेल हा. मग मी कारण देतोय ना. बिग बॉस कडून माझ्यासाठी आहे ना, झोपेसाठी तर कधी आली नाहीये वॉर्निंग. माझ्या ना माईक साठी आली आहे. एकदा फक्त उलटा लावला. एक अनाउन्समेंट आहे माझ्यासाठी. अरे थांब ना जरा, का बोलवलंय ऐक तरी. तुझं कारणच ऐकायचं नाहीये. मग तुझ्या कानात मी वाजते ना, म्हणून तू माझं नाव घेतोय. नाही, अरे पण कारण देतोय ना. मी कारण देतोय. नाही, तू नाव घेतल्यावरच मला कळतंय पर्सनल काढतोयस तू. अरे बाकी काही नाहीये. बिग बॉस मला नाही खेळायचंय, मला बस झालं. मग नको करूस. हा नाही करत, जा तू जा. करायचं ना हा, जा, जा, जा. फेअरली कर. मी तुझ्या वाकड्यात आहे म्हणून तुम्हाला बोलवलंय. अरे तूच ठरवलंच नाही, आहे. ऐक, इथे बऱ्यापैकी अरे, खूप जण आहेत जे काय? लायक नाहीयेत. त्यांची नाव घेऊन बघ ना. मला नाही वाटत आहेत. हा, मग हो, पण बरेच माझ्या जण दृष्टी- नाहीयेत म्हटलं. हा, बरेच जण आहेत. त्यांच्यावरती मी आहे असं मग तू म्हणते आहे आणि मी आहेच म्हणते. मग तुझं डिसिजन तू दे, माझं डिसिजन मी देतोय. अगं हो, बोल, बोल. आपली जेव्हा मीटिंग झाली त्याच्यामध्ये तू डिसाईड केलंस हे ड्युटी ती ड्युटी. मग तुझं काम केलं संपलं. मी decide? तुझं काम तेव्हा कोणीही संपलं. सांगावं, अरे मी- अरे मी काय म्हणते, अरे captain- विचार ना त्यांना, असं काही झालं होतं. forward करायचंय म्हणून झालं. अरे आता ऐक ना त्यांचं. अरे आता त्यांचं ऐक ना. तो बोलला होता की आजच्यासाठी तू भांडी घास, उद्या आपण ड्युटी वाटू. कोण कुठली ड्युटी करणार हे सगळे असं ठरलंच म्हणत होते नसतं. की सगळे थकलेले आहेत. हा, आता हे उद्या करू आपण. उद्या करू. ठीक आहे ना, वाटली नव्हती. त्याने 2 सदस्य त्यानंतर इगो दुखावला गेला आणि त्यानंतर हे प्रकरण घडलेलं आहे काही सगळं. नाही, काही नाही. चला 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 काही झालंय. नाहीये. त्यानंतरच हे तर घडलेलं आहे. करणारच माझं नाही. झालंय. कॅप्टन तुला हा. बनवलाय ना,
तर रिस्पेक्टफुली हा. राहा. कॅप्टन पदाचा पहिला हो. तर मान ठेव. आणि मी त्या त्याला कॅप्टन उठवलं पण होतं. पदासाठी आहे ना इथे बरेच मी त्याला भुकेलेले उठवलं होते. पण होतं. त्या भुकेलेल्यांच्या तोंडातून घास काढून आम्ही तुला दिलाय. हा. आम्ही घास काढून दिलं, तू नाही दिला. मग आता तो तुमचा मग चॉईस होता ना, तुम्ही मग तेच अनुश्री सांगते. विशाल लोकांना नाही चूज मिळाली केलं. आहे ना कॅप्टन्सी. मग तू नाही बोलायचं. मिळाली नाहीये, कमवली आहे. एम का? तुझा नाही ठेवणार, ज्यांनी वोट केलं. एक मिनिट. अरे पण तू वोट नाही ना केलं, कुठल्या हक्काने बोलतो तू? तोंडावर गोड आणि पाठीमागे खोड मोडणार आहे. हे मला ना तेव्हाच कळलेलं, जेव्हा मी नॉमिनेशन नंतर याच्याशी बोलत होते ना, तेव्हाच मला कळलेलं सागर कारंडे कसा येतो. काही बोल. हे तर फिक्सच आहे. हो, तू फिक्स केलं ना. हो, मला नाही घेणं ते. हा, मग माझं पण फिक्सच आहे. हा, मग कशाला तू बडबडते एवढं? असाच आहेस. चला, ready व्हा. तू असाच हो आहे. आहे मी, बस तू फिक्स. अच्छा, लाव, चल, चल. तू लाव, चल. लावतोच आहे, एवढं काय. आता तुझी पात्रता काढते मी या घरातली. हा आड. संध्याकाळी 7 वाजता. बिग बॉस माझं पहिलं नाव रुचिता आहे. नो डाऊट ती चांगलं खेळते, ती स्पोर्ट्समनशिपनी खेळते. 2 दिवसापूर्वी जे टास्क झाले होते, अरे तुमचा प्रॉब्लेम तो तुला बोलला, मला तू डायरेक्ट स्टेटमेंट लावतेस, एलिगेशन माझ्यावर लावतेस. मी म्हणते तरी देखील उठ, चल आतमध्ये बोलूया. माझ्यावर आली नाहीस, मी गेली एकटी त्याच्याकडे. त्रास होता तर रात्रीच व्हायला पाहिजे होतं ती गोष्ट. 1 to 1 जे पण आहे. कालच्या गेम मध्ये मी काय बोलली तुला? तू काय बोललीस? माझं आयुष्य बर्बाद करणार म्हणून बोललीस. Yes, अजून पण बोलते. एक मिनिट Big Boss मध्ये जितका तू time मला आहे. कर मला Big Boss फरक नाही मध्ये पडत. मग मी रडलेली तुला सहन होत नाही, इकडे तिकडे रडते आणि तुला बोललं की मला त्रास होतोय. म्हणजे तुमची वाक्य फिक्स्ड आहेत. फिक्स्ड झालं. ट्विस्ट फिक्स्ड आहे तसं. त्यामुळे मी तुला ह्या घरात लायकीची नाहीये म्हणून तुला ओट करते. तू ठरवणार मला की मी लायक आहे का नाही. आता मी तुझं ऐकून घेतलं ना, तोंड बंद करायचं आणि माझं ऐकून घ्यायचं. बोला. आता तोंड बंद कर. बोल बंद. तोंड बंद कर. आता मी बोलते ना, तोंड बंद बोलतच कर. नाहीये. मग गप. अरे गप. रुची, ती बोलत नाही. ही बाई तिथे बसली होती. दिव्या माझं पण नाव बसली आहे, होती. नाव घे ना प्लीज. मला जे बाई नको बोलायचंय, बोलू, नाव बोल, नाव घे, माणूस नाव घे. बोलू? दीपाली माणूस बोलू? नाही दीपाली. रुचिता, नाव नाव घे. नाव नाव. ठीक आहे, दीपाली ताई. नाही ताई ते नाही. मी ठरवणार. माझं तोंड नाव आहे. बंद कर. मला ताई नाही मला जे म्हणायचं. बोलायचंय ते मी बोलणार. तू शिकवणार मला, मी काय बोलणार ते कर. दीपाली. ए, तिला तोंड बंद दीपाली करायचं. बोल. तुझं शांतपणे ऐकून घेतलं ना. दीपाली. दीपाली. Yes, शांत good, बस आता. good. तो माणूस स्वतः बोलतोय मी असं स्टेटमेंट दिलं नाही. ही बाई मिरची, मसाला, धना, पुदिना सगळं ऍड करून कुठं वरच्या खालच्या माळ्याला घेऊन जाती. तिने तन्वी आणि माझ्यामध्ये सुद्धा अशीच फूट पाडली होती. ती प्रत्येकामध्ये अशीच फूट पाडते. तन्वी तू क्लिअर कर, जेव्हा लाईनवर थांबलं होतं सुरुवात कोणी केली? ताईने पहिलं मर्दान खेळाचं काढलं. नाही हो, हटणार नाही मी तिकडून. हटणार नाही, मी बोलले का मला तू ती बोलली म्हणाली ते? माझा हात लागेल तर तू माझ्या बरोबर 1-2 हात करून दाखव. मग दाखवते. मी म्हटलं काय अरे तुला खोटं सगळं बोलती येतं, तू ही मर्दानी बाई. खेळ शिकून अरे, आलीस. किती खोटं बोलते. मर्दानी खेळ शिकून आलीस किती बोलले. खोटं बोलते. मी कोणासोबत पण कॉम्पिटिशन Okay. करायला नाही लागत. झालंय? मी तिथं उभी नाही. झालंय मला बोलायचं. अजून मी काय रात्रभर बोलणार. इथेच उभं राहणार आहेस? उभी राहा. त्याच्यानंतर तिची इतकं खोटं बोलती ना तन्वी, प्रूफ आहे. तुझी पात्रता काय आहे गेम मध्ये. तू नाही, स्वतः जेव्हा विशालनी तुला पिन लावली सकाळी की तन्वी स्वयंपाक नाही करते, जा तेव्हा तर तू तन्वीला बोलायला आली स्वयंपाक कर म्हणून. भाई तू बोललास? हो, त्याशिवाय ती उठते. आणि तू माझी पात्रता किंवा माझी लायकी ठरवू नको, कारण की स्वतःचा काही गेम नाहीये. झोपून राहा, कारण की या गेम मध्ये पण तेच करतेस. बिग बॉस माझा झालेला आहे. या मॅमचा तसंही काही गेम नाहीये. एवढंच आपण करू शकता, कारण की या गेम मध्ये दुसरंच आपलं काही कॉन्ट्रीब्युशन नाहीये. थँक्यू. आय नो रेड सूट्स मी. माझं दुसरं नाम आयुष आहे. आयुष यासाठी की आपण 3 आठवडे झालेत पण आपण अजून काही गेम दाखवलेला नाहीये. मला त्याचा आजार पण नाही काढायचा आहे. पण मला असं वाटतं की आजारपणापूर्वी पण तो खेळू शकला असता आणि त्यांनी तो स्वतःला प्रूफ करू शकला असता की मी किती चांगला लीडर आहे. पण अजून त्यांनी ते केलेलं नाहीये. यावर मला असं म्हणायचं आहे की आत्तापर्यंत जेवढे कॅप्टन झालेत त्यातल्या कुठल्याही कॅप्टनचा अप्रोच करेक्ट आहे असं प्रूव्ह झालेलं नाही आहे. त्यामुळे माझा अप्रोच मला पूर्णपणे चुकीचा वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की माझा गेम नाही आहे. बस अजून थोडंसं इम्प्रूव्ह झालं तर मला आवडेल. रात्री 8 वाजता.
राकेश बापट, कारण एक्सपिरियन्स्ड आहे, सगळे लुकअप टू करतात. मे बी त्याच्यामुळे त्याला काय असं वाटतच नाही की मी काय करू. तो या शोला टेकन फॉर ग्रांटेड करतोय. खूप वेळा कॉम्प्लेसंट होतोय, वॉकआउट करतो जेव्हा पाहिजे तेव्हा, आर्ग्युमेंट्समध्ये बोलतो की मी भाऊच्या धक्काला बोलेन. तुम्ही तेवढंच द्या जेवढं तुम्ही घेऊ शकता. जसं मुलींना बोलाल आणि ॲग्रेशनमध्ये बोलाल ते तसंच तुम्हाला परत पण देणार आणि त्यांचा हक्क आहे द्यायचं. तुम्ही मोठे आहात, त्यांना समजवा आणि पुढे या, गेममध्ये पुढे या. जर हा माणूस नाही जागला तर कोण जागणार आता? सो प्लीज राकेश, दॅट्स माय ओनली रिझन. बोलला बोलायचं आहे. आय नो माय गेम्स. मला कोणाला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. जे मी करतो दुसरीकडे ते तुम्ही बघत नाही आहात, त्यामुळे मी इथे बोलून काही फायदा नाही आहे. ऑडियन्स इज वॉचिंग, त्यांना डिसाईड करू दे, ते जज आहेत. मी त्यांच्यासाठी खेळतोय. सो आय रेस्ट माय केस फॉर दिस. प्रत्येकाचा टाईप वेगळा आहे आय इथे लव्ह द खेळायचा. पेंट स्मेल यार. किती दिवसांनी आलंय हा ना, मला पण तेच आठवण तर माझं दुसरं नाव करण आहे. मला हा खूप माझ्यासारखा वाटतो, पण मला खूप राग येतो कारण हा पुढे येऊन खेळत नाही. कोणीतरी पाहिजे गेम पलटणारा. पण या घराची एक रीत झाली आहे, उमेदवारी पहिला कोणाला काढाल? विशाल. काहीतरी झालं, कोणाचं झालं? विशाल. म्हणजे मला खरंच वाटलेलं तन्वी, ॲटलिस्ट तन्वी आणि हा स्पेशली कॅप्टन्सीसाठी ते गेम पालटणार. ते बोलणार की यार त्याला देऊन बघतो ना. काय ना, एका माणसात आतून नाही आहे, ही इज नॉट मेड फॉर द गेम. असे खूप लोक आहेत इथे. जो करू शकतो आणि तो नाही करत ना, तेव्हा जास्त दुःख होतं. तू बिग बॉस आधी केलंयस, तुला सगळं माहित आहे, ठीक आहे. आम्ही एक्सप्लोर करत चाललोय, डिकोड करत चाललोय, जे काय ते आहे ते. मी इथे माझी रिअल पर्सनॅलिटी घेऊन आलोय. मी असाच आहे, मी असाच राहतो, मी असाच एंटरटेन करतो. आणि आता जे मी करतोय दुसरं जो गेम सेटअप करतोय हे मी पहिल्यांदा करतोय. सो त्याप्रमाणे मी तसं विचार करून काहीतरी गोष्टी माझ्या डोक्यात ठेवतोय. थोडं फास्ट जा, गेम वर्कर पाहिजे यार. ट्राय केलं मस्त. मस्त दिसतं. रात्री 8:15 वाजता. तर बिग बॉस मायाला पहिले नाव आहे ओमकार. बिग बॉस मला ओमकार घरात लायकी नाही वाटत, कारण की ओमकार रूल तोडलेले आहे. ओमकारनं जसं आता ह्या हप्त्यात म्हटलं मी काम करणार नाही, दिसत नाही आहे, तर ही गलती झाली. आणि याचा गेम पहिल्यापासून थोडा वीक होता, पण त्याचं हळूहळू त्याने गेम आता अप केला होता, पण इथं तो अजून हारला ह्याच हप्त्यात. हार मानली मी लगेच. आत्ता जाऊन मी 4थ्या आठवड्यात काम बंद केलंय, ते पण ड्युटीज बंद केल्यात. घरामध्ये काय माझं मत मांडणं किंवा काय गेम खेळणं हे मी बंद नाही केलंय. हे होतं रूल तोडायला भिवणाऱ्याला ते मी मगाशीच बोललो, चुकून तुटले सगळ्यांकडून, तुझ्याकडून पण तुटलेत. कॅमेरासमोर बोललो बिग बॉस मला वर्कआउट करायचं आहे आणि ताईले आंघोळ करायची आहे, तर मी वर्कआउट करू शकतोय. मॅम असं म्हटलं. कोण हा बोलला? कोण बोलला? हा बोलला? कोण असं करू शकतात बोलले? एक सेट मारला मी तसंच पळत आलो. कोण वरून बोलला की तुम्ही? मी ऐक तू असं वरून तू नाही काय? ना थांब ऐक ना माझं, ऐक ना. सोडून झालं. ऐक ना, अरे ऐक तर. ऐकून आलं रे. तू काय सांगून आला? सांगतो ना, तू बोल जर. तू बोलून आला मी काय? अरे बा तुला मी सांगतो, ऐक ना. ऐकू म्हणजे ए भांडे अंगावर नाही यायचं, अंगावर नाही यायचं. अंगावर नका जाऊ यार. त्याला खाल्ली आहे की बोललो ना मी पहिला तुला. ऐक. निघाल. अरे ऐकतच नाही हा. टाकू का? टाक त्याला एवढी मला सांग. टाक. चल दाखव. तुला बोलतो तर ऐक तर मी. टाक. तुला बोलतो तर ऐक ना. ऐकायचं काय वेळा? ऐकायचं काय वेळा? माईक घाल. मी पाहून घेतो तुले. पाहून घे तू मला. उभा तिकडे. पाहिजे तुझी काय ताकद. तू काय शिकवला? तू ऐक तर पहिला. स्वतःच व्हायचा बोलत चाललाय पागल सारखा. मी डायरेक्ट बोलतो. डायरेक्ट ऐकून बोल ना. डायरेक्ट बोल. हिम्मत नाही. डायरेक्ट बोल ना. हिम्मत नाहीये. समजाव रे याला विशाल. चल तुझ्यात हिम्मत नाहीये. नाही रे, त्याने एक दोनदा मुद्दाम केलं होतं. ते काय दिसण्यासाठी त्याला वाटलं दिसू म्हणून, आणि ते दिसतं रे, टीव्हीवर दिसतं, लोकांना दिसतं रे. सांगून दबलो मी. तर याच्या पलीकडे नाही करू शकत. मी अजून खेळतोय, याच्या पुढे खेळणार आणि तू बघशील टास्क मध्ये उद्या. बिलकुल ये रे. रेडी आहे मी. शर्ट नको फेकू बाबू. बघितलं नाही मी खाली. शर्ट नको फेकू दे, इमानदारीने दे. असं लातीने मारलं. बघितलंच नाही मी. लातीने मारलं. अरे खाली बघितलंच नाही मी. तुला इज्जत नाही. उचलून दिलं की नाही? तुला उचलून दिलं की नाही मी? हे असं कसं फेकलं तुला? असं कसं फेकलं मला? बघितलंच नाही मी खाली. बघितलं नाही, खोटा बोलू राहिला. बघितलंच नाही ना खाली. तू उचलून नसतं दिलं मी. उडालो असतं मी पायाने. टाच मध्ये उद्या टाच येऊ दे. उद्या विकेटच्या बारवर टाच ये
बघून घेतो कालच पाणी झालं होतं तू इथं हा. हा हा करू राहिला होता हा तुझं बघितलं ना काय होत होतं ते हा एकटाच भारी बोललो होतो गळा दुखतोय करून सोडलाय तुझा गळा मी डायरेक्ट तिकडे आलो होतो म्हटलं झोपून गेला होता डायरेक्ट. हा रात्री 9:15 वाजता. अशा प्रकारे या कार्यात बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे घरातील प्रत्येक सदस्याने येऊन आपापले मत मांडून प्रतिस्पर्धी सदस्याच्या चेहऱ्यावर फुल्ली मारून हे कार्य पार पाडलं. पहिलं नाव आहे सागर दादा. या शो मध्ये बिग बॉस सारखं म्हणतात ज्याला किंमत नाहीये त्याच्यामध्ये हिंमत सुद्धा नाहीये. सो नाही तसं नाही, मला उलट बोलायचंय उलटं ज्याच्यामध्ये बोलायचंय. किंमत नाहीये कारण याला कॅप्टन्सीची किंमतच नाहीये त्याच्यामुळे याच्यात हिंमत नाहीये कोणाला बोलायची. मला वाक्य तसं बोलायचं होतं. सो याला जे ताटात वाढलं गेलंय सो त्याला त्या गोष्टीची किंमत नाहीये ते त्याने पहिल्याच दिवशी एका तासाभरात आम्हाला सगळ्यांना सांगून दिलंय समजावून दिलंय की भलेही मी कॅप्टन झालो पण कोणी झोपलंय, कोणाचे सेल नाही बदललेत, कोणाला उठवायचंय, कोणासाठी कुकडू असते, कोणी बेल्ट नाही बांधलेत आणि काहीतरी शिवीगाळ करून तो बोलला की मी यासाठी बनलो नाहीये कॅप्टन, ते बिग बॉस बघतील. सो मला तुझ्याकडे बघून बिलकुल वाटत नाहीये की तुला या शोची किंमत आहे त्यामुळे तू इथे राहण्यास अपात्र आहेस या शो साठी. पहिली गोष्ट बहुमताने झालं होतं जे काही तुम्ही एकमत केलं होतं एकमत केलं तिथे माणसं जास्त होती म्हणजे तुम्हाला वाटत होतं मी कॅप्टन्सी करू शकतो. बिग बॉसचा कॅप्टन कसा असावा तो काही आईच्या पोटातून शिकून आलेला नाहीये. मी काही याच्या आधी बिग बॉस केलेलं नाहीये. कोण करतंय कोण नाही करत आहे, कोण माईक विसरतोय, कोण काय करतोय, कोण बेल्ट बाजूला ठेवलाय, कोण कोणाला काय सांगताय, मला कोण काय सांगताय, हे सगळे अपडेट A to Z मी बिग बॉसला दिलेत. आणि आय थिंक त्याच कारणामुळे जे काही आज सकाळपासून घडलं ते घडलं असावं, जे चांगल्यासाठी घडलं असं मला वाटतं. या टास्कमुळे एक गोष्ट खरंच मला कळली आहे त्याबद्दल थँक्यू सो मच बिग बॉस की मॅडम जसे म्हणाल्या की पहिल्या वेळी जेव्हा सागरशी भांडण झालं आणि मी जाऊन सॉरी बोलले तेव्हाच मला कळलं की हा बायस आहे. तर त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा भांडण झालं त्यानंतरही त्या मॅडम आल्या होत्या मला सॉरी म्हणायला. मग तेव्हा त्यांना माहित नव्हतं का मी बायस आहे ह्याच्याकडे जाऊ नये आपण. तुझ्यावरती ॲलिगेशन लागलं होतं चोरी केलीस वगैरे म्हणून. मी चावीची हा तो 2 मिनिटं पण शांत बसत नव्हतास. चांगल्या मी गोष्टी इथूनच बघत होते. जेव्हा स्वतःच्या अंगावरती येतं आग येते. स्वतःला आग लागते ना तेव्हा माणूस पेटून उठतो आणि त्याच जोरात जातो. आणि तो किती बोलतो काय बोलतो हे तुमच्या हातात नसतं त्या माणसाच्या हातात असतं कारण त्याला आग लागली. मला जेव्हा आग लागते तेव्हा मी काय बोलतो किती बोलतो हे माझं मला माहीत असतं. धन्यवाद. या ओके थँक्यू. बिग बॉस माझं दुसरं नाव आहे दिव्या. दिव्याचं पहिल्या नॉमिनेशनमध्ये मी नाव घेतलं होतं की तिचा गेम कुठे मला दिसत नाहीये आणि ती कुठेतरी भरकटल्यासारखी वाटतेय मला. बाहेरचे टॉपिक्स जास्त असतात इकडचं तिकडचं जास्त असतं. दुसरी गोष्ट नॉमिनेट झाल्यानंतर जे एक असतं बिग बॉस म्हणतात की आपण आपला गेम इम्प्रूव्ह केला पाहिजे. ती सकाळपासून ऍक्टिव्ह नसते, तिला रात्री झोप लागत नाही त्यामुळे ती रात्री ऍक्टिव्ह असते पूर्ण वेळ. मग सकाळ झाल्यानंतर तिचं असं असतं मला हे होतंय ते होतंय मला झोप येते मला असं होतंय तसं होतंय ज्याच्यावरती आम्ही सगळेच सांगतो. जर बिग बॉसला वाटलं तर ते तुला रेस्ट करायला देतील पण त्यांना वाटत नाही आता कुठेतरी तू चुकतेस. आणि ती नॉमिनेट होऊन सुद्धा ती दुसरा नॉमिनेट झालंय त्याच्यावरती बोलते की तू तुझा गेम अप कर, तू असं खेळ, तू तसं खेळ, तू दिसलं पाहिजे, तू हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे. याच्यापेक्षा जास्त ना तिने तिच्यावरती फोकस केला पाहिजे आणि त्यामुळे मी तिचं नाव घेते आणि सांगते की ती या घरात राहण्यासाठी अपात्र आहे. मी बाहेरच्या गोष्टी कुणासोबत जर केल्या असतील तर मी काही गोष्टी बोलेल. तुम्हाला कळलं तर मला सांगा की कागदी घोड्यांना वारा सहन होत नाही आणि वादळाला भिडायचे असेल तर अस्सल घोड्याची गरज लागते. घोडा हा वाऱ्याच्या वेगाने धावू शकतो आणि ही सरकार घोड्याला सुद्धा घोडा लावू शकते. लक्षात ठेवा. या गोष्टींचा अर्थ जर कुणाला कळाला असेल तर मला सांगा. या बाहेरच्या गोष्टी आहेत माझ्या ज्या मी इथं कधीही कुणालाही बोललेले नाही. दुसरा मुद्दा ज्या लोकांना असं वाटतं की मी आजारी आहे आणि खेळू शकत नाही त्यांनी माझा पहिला भांड्यांचा टास्क बघावा. दिव्या ती आजारपणावर नाही बोलली नाहीये मला बोलू द्या. ती आजारपणावर बोललीच नाही. बिग बॉस प्लीज तुम्ही मला सांगा तुम्ही मला टाइम दिलाय का की सकाळीच मी झोपू शकते किंवा रात्रीचीच मी झोपू शकते किंवा मला जेव्हा वाटेल तेव्हा मी झोपू शकते. दुसरी गोष्ट माझ्यासाठी एकदाही कुकुडू कुकुडू वाजलेलं नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या शो मध्ये ज्याला मी भाऊ मानलेला आहे तो म्हणजे मी तापट आणि तो बापट. त्याने मला सांगितलंय नेहमी रात्रीची झोपत जा झोपत जा झोपत जा झोपत जा झोपत जा. त्याचं ऐकायचं
की नाही ऐकायचं हा प्रश्न माझा आहे. मी तुझं ऐकणार नाही. मला नाही झोपायचं, मला झोप नाही येत. प्लीज मला बॉदर नको करू. माझी झोप मी बघेन. माझे जे प्रॉब्लेम आहेत ते बिग बॉस बघतील. याच्या आधी मी त्यांना बोलून आले की मला हे आहे. परत जर आजारपणावर दिव्या. काय बिग बॉस? राकेश यांना आराम करायला सांगितला तेव्हा बिग बॉसनी अनाउन्समेंट केली होती. मी मागही सांगितलं होतं, आता पुन्हा सांगतोय. बिग बॉसच्या नावावर, डॉक्टरांच्या नावावर आराम करायला सांगितलाय. हे खोटं खपवून घेतलं जाणार नाही. मी खोटं बोलत नाही. मला जे डॉक्टर तपासायला आले होते त्यांना एकदा कन्फर्म करा बिग बॉस जी. मी त्यांना 4 वेळा कन्फर्म केलं की मी लेटू शकते दिव्या. का? काही बोलत नाही. मी खोटं मान्य करू शकत नाही. आपण काय बोलला आहात हे इतर घरच्यांना विचारा. तन्वी, फुली मारा, टास्क संपवा. फालतू लोक भरले ते त्याचं काय नाही. फालतू बोलायचं नाही. कोण बोललं? तुला जसं इथे तुझ्या कर्तबगारीवर आणलंय ना, कोण बोललं? तुला कर्तबगारीवर आणलंय ना, बोललं? तुला कर्तबगारीवर आणलंय ना, मग आम्हाला तुझं फालतू नाव म्हणून इथे घेतलं? आणलेलं तुझं नाहीये. नाव घेतलं? फालतू म्हणून तुझं आणलेलं नाव नाहीये. घेतलं फुली का? कोणी मारली? तुझं नाव फुली घेतलं कोणी का? मारली? तुझं फुली नाव कोणी घेतलं? मारली? मी मारली. ते फालतू मी असं मारली. बोलले का? मी मारली. माझ्यावर रिएक्शन दिलीस ना. अंगावरती अगं, पांघरणं इथे कशाला एवढे नाही घ्यायचं? बसलेत. कोणी मला फालतू नाही म्हणून नाही वाटत आलंय. आहे शहाणे. हो, तू शहाणी मला आहेस. नाही तू वाटत बिग आहे बॉसला शहाणे. शिकवायला जातेस. एवढी शहाणी तू आहेस. मला ज्यांना बिग वाटतं- बॉसच्या वरची अरे मग शहाणी. बिग बॉस बिग बॉसच्या वरची शहाणी. बोलावं. चल, ना तुझं माझा पण किती महाराष्ट्र गरज बघतोय. आहे का? महाराष्ट्र बघा, मला फालतू बोललं जात आहे. मी समजते हीच का? ती, हीच ती दिव्या शिंदे, विशेष महाराष्ट्र, मी- हीच ती दिव्या शिंदे जी आम्हाला फालतू बोलते. 4 वेळा विचारलं होतं मला आराम करू द्या, मला आराम करायचा आहे कारण माझी कंबर स्वतःचं बोलणं बिग बॉसवर नाही लादायचं आणि डॉक्टरवर पण नाही लादायचं. खोटारडी. तू मला ह्याच्यावरती आक्षेप म्हणून मला जर घराच्या बाहेर काढायचं असेल, घराच्या बाहेर काढायचं असेल, मी जायला तयार आहे. पण तुम्ही असं म्हणू नका की मी त्यांना 4 वेळा विचारलं तेव्हा ते बोलले तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही करू शकता. हा, ते हे बोलले होते की झोपू नका. नाईस नाईस ओ नाईस. फालतू लोक भरून नाही. बोलत नुसते. रात्री 11 वाजता. सगळ्यांचं झालं. बिग बॉस, मी पहिलेच हे क्लिअर करते की मी तुमची फार रिस्पेक्ट करते कारण तुम्हीच आहात ज्यांच्या भरोशावरती मी इथे आहे. माझा तुम्हाला दुखवण्याचा किंवा काहीही हेतू नाही. पण मला एक गोष्ट बोलायची. भरपूर लोकांकडून मला हे ऐकण्यात येतं की ही बाहेरच्या गोष्टी बोलते. मला आठवत नाही आहे मी काय बोलले. माझ्या गाडीचा नंबर, माझा ड्रायव्हर, माझ्या गाडीचा कलर किंवा काय मी बाहेरचं असं बोलले मला माहीत नाही. पण जर सगळ्यांना ऐकायचंच आहे तर मला एक गोष्ट खूप अधोरेखित करून हे सांगायची आहे की मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. भले ती तलवार आत्ता घरी असेल याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेल आणि बाहेर जाऊन त्या गोष्टी विसरेल. मी बाहेर जाऊनही ती तलवार चालविल. ती तलवार कुणावर चालविल इट डिपेंड करतं की तुम्ही माझ्यावरती किती आणि कसे बोलताय. ही जर महाराष्ट्राला हे धमकी आहे. बिंदास धमकी आहे. दिव्या, सगळ्या गोष्टी इथे अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. ही चेतावणीच आहे. ही धमकीच आहे. थांब थांब थांब. दिव्या, सर आता एकही शब्द बोलायचा नाही. ओके बिग बॉस जे बोलतायत ऐकून घ्या. जी. एरवी संविधानाच्या मानवी हक्काच्या गोष्टी करता, महापुरुषांचे विचार मांडता आणि इकडे येऊन धमकी देताय. हो, मी आपल्याला बोलायची संधी देणार नाही. आपल्यासाठी हा टास्क रद्द आहे. ठीक आहे सर. रात्री 11:15 वाजता. राकेश आणि दिव्या हा, कन्फेशन रूम मध्ये या. धमकी. दिव्या शांत हो. आता तिला धमकीच घ्यायची, त्याला मी काय करू? पण हे बरोबर बोलले नाहीये दिव्या. हे असं बोलणं स्टार्टच असं करणं चुकीचं आहे यार. मी अशीच आहे कुठल्या कुठे बाहेर. जातंय? मी अशीच आहे आरबी बाहेर.
दिव्या, सर. सगळ्यात आधी 2 मिनिटं शांत व्हा. दिव्या, आपण जे बोललात आणि त्यानंतर जे स्पष्टीकरण दिलं तेही बिग बॉसनी ऐकलंय. बिग बॉसनी मुद्दाम राकेश यांनाही इथे बोलवलंय. आपण राकेश यांना भाऊ मानता. हो. ते जो पण विचार करतील आपल्या भल्याचा विचार करतील. नक्कीच सर. आपल्या स्पष्टीकरणामध्ये आपण म्हणालात की आपल्याला धमकी द्यायची नव्हती. एक्झॅक्टली. पण आपण जे बोललात त्यात धमकी होती आणि तीही एक गंभीर धमकी होती. राकेश बाजूलाच बसले आहेत. आपण त्यांना विचारू शकता, फुल स्टॉप, स्वल्पविराम, शब्दांची फिरवाफिरव, किंवा आधी बोलून नंतर ती गोष्ट वेगळ्या प्रकारे बोलणं. ही कला अनेक माणसांकडे असते, आपल्याकडेही आहे. आपण उत्तम वक्ते आहात. शब्दांची किंमत आपल्याला माहिती आहे. नक्कीच. त्यामुळे जेव्हा चुकीचे शब्द वापरले जातात, मग त्याचं स्पष्टीकरण काहीही असो, ते चुकीचेच असतात. या घरात भांडणं होतात, वाद होतात, पण कोणीही अशा प्रकारची धमकी देत नाही. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. हो. ही खूप सिरियस गोष्ट आहे. होय सर. बिग बॉस आपल्याला थांबवत होते, कारण जशी इतर सदस्यांची काळजी आहे तशी आपलीही आहे. थँक्यू सर. हे सगळं करून काय साध्य होणार आहे? मान्य आहे, राग आल्यावर माणूस काहीही बोलतो, पण त्याला मर्यादा असाव्यात. बिग बॉस आपल्या विरोधात नाहीत. कारण असते तर आपण या शोमध्ये नसता. आपल्या बाहेरील आयुष्यावर कधीच बिग बॉसनी टिप्पणी केली नाही. आज आपण मर्यादा ओलांडल्यात, तेव्हा आपण सगळ्यात जास्त ज्या गोष्टीचा सन्मान करता, ते संविधान असो, महापुरुष असो, त्याची आठवण बिग बॉसना आपल्याला करून द्यावी लागली. कारण आपण थांबतच नव्हतात. आधीच चुकीचं घडलंय, त्यात अजून चुकीचं घडलं असतं. जे काही होतं काळजीपोटी होतं. दिव्या सर. आपण हे सगळं बोलायला नको होतं. राकेश, त्यांना सांगा किती गंभीर आहे हे. नो आयडिया. हे चुकीचं आहे दिव्या. हे सुरुवात अशी स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे. ते तुला काही कव्हरअप करायचं, त्याच्यानंतर ती गोष्ट वेगळी आहे. हे बघ आरबी, मी आल्यापासून एकच गोष्ट ऐकते आहे, ही भाषण देती. ज्या लोकांना हे माहीत नाही की मी काय पर्टिक्युलर विषयावरती भाषण देते, जे मी ऐक जे मी भाषणात बोलते ते मी आज बोलले तर त्यांनी एवढा गोंधळ उडालाय, कारण तो समोरचा जो प्रेक्षक वर्ग होता त्याला त्या गोष्टी नाही समजल्या. तुझ्या भाषणावर द वे यू स्पीक हिअर, की त्यांना ऐकायचं नाही आहे, त्यांचा अटेन्शन स्पॅनच नाही ऐकायचा. तू इथे बोलायला जातेस त्या गोष्टी म्हणून ते बोलतात, बिकॉज त्यांना कळतच नाही त्या गोष्टी. मग तर तू वेस्टिंग युअर टाइम बट वेस्टिंग युअर वर्ड्स हिअर. इवन आय फील दॅट. मग तू कशाला मग पुढे, तुला माहिती आहे की कसं हाऊ दीज पीपल आर आणि कसे ते ऐकणार आहे का नाही ऐकणार आहे. मग त्याच्यावर कळत नाही का तुला की कुठे फुल स्टॉप टाकायचा आहे. जे राकेश बोलतायत ते अगदी बरोबर आहे. या घरात कोणीही आपल्या बाहेरील भाषणांबद्दल, आपल्या विचारांबद्दल वाईट बोलत नाहीत. बरेचसे सदस्य जे भाषणाचा उल्लेख करतायत ते आपल्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल बोलतायत. आपण ज्या प्रकारे बोलता ते ऐकताना भाषणासारखं वाटतं, असं त्यांचं मत आहे. एक्झॅक्टली. यात कुठेही करत आहेत ते. 2 मिनिटं मी सांगते. आपल्या कुठल्याच विचारांचा अपमान नाही. अजून एक गोष्ट, आज राकेश यांनाही बऱ्याच वेळा ट्रिगर केलं गेलं आहे, पण त्यांनी कोणाला धमकी दिली नाहीये. भाषणाबाबतीत आपण गैरसमज करून, डोक्यात राग घालून थेट तलवार चालवण्याची धमकी देताय, हे चुकीचं आहे. गोष्ट समजून घ्या. आयुष्यात अनेक प्रसंग येतील, यापेक्षा जास्त तीव्रतेचे आणि वाईट आरोप होतील, पण त्यावर धमकी हा उपाय नाही. मी आपल्या भल्यासाठी सांगतोय. माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा आपली चूक मान्य करतो. सर मी मान्यच करते, पण माझं शब्दांची सांगड, कुठं शब्द वापरायचा आहे आणि कधी ट्विस्ट द्यायचा आहे, हे माझ्या भाषणाचा प्रकार आहे. पण हे शब्द चुकीचे आहे, तुला तेच कळत नाहीये. दिव्या सर, मी आता स्पष्ट शब्दात बोलतो. आपण नॅशनल टीव्हीवर घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देताय.
याचं आपण काय स्पष्टीकरण देणार सांगा. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की घरात आल्यापासून मी एकदम शांततेत किंवा व्यवस्थित, जे मी नाही आहे ॲक्च्युली, मी बाहेर जशी वागते किंवा माझी जी पर्सनॅलिटी ती ही नाही आहे, आणि आत्ता जे मी बोलले ती माझी बाहेरची पर्सनॅलिटी आहे. हे एक्सप्लेनेशन तर नाही आहे. ऑफकोर्स हे चुकीचं आहे, नॅशनल टेलिव्हिजनवरती मी बोलायला नको आहे, पण मी आरबी किंवा कुणीही असेल किंवा काही असेल ते बघू न बघू, पण माझा लहेजा बाहेर बोलताना असा असतो जो की मी इथं कधी वापरलेला नाही आहे आज सोडून. त्यांना माहिती आहे म्हणून तर आणलं तुला ना. पण त्यांना माहीत मे बी ते हे माहिती आहे ते माहीत नाही. पण हे असं व्हॉट एव्हर इट आहे, तू बाहेर जे काय असेल, हे नॅशनल टी व्हीवर हा शो जातोय, त्यांची पण रिस्पेक्ट तारेवर लागली, तुझी पण. तुम्ही दोन ह्याच्यावर नाही टाकू शकत असे धावपे. ठीक आहे, त्यांचं पण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांनी तुला आणलंय आणि तू असं धमकी देणार, त्यांचं काय इमेज राहणार आहे आणि तुझी काय इमेज राहणार आहे. कळते का तुला? इट्स अ बिग प्रॉब्लेम. हिट ऑफ द मोमेंट तू नाही करू शकत हे सगळं असं. इट्स रॉंग. एक्सेप्ट दॅट दिस इज रॉंग. की हिट ऑफ द मोमेंट नामस्मरण कर, जे काय कर, व्हॉट एव्हर, यू हॅव टू कंट्रोल युअर सेल्फ. हे असं धमकी कुठेही, आज इथे दिली उद्या बाहेर गेलं काही होऊ शकतं. आज इथे प्रोटेक्टेड आहेस तू एन्व्हायरमेंटमध्ये, उद्या बाहेर जाऊन तू असे शब्द वापरले जिथे सराउंडिंग प्रोटेक्टेड नाही तर तुझं काय होईल? हे प्राऊड फील करायची गोष्ट नाही आहे. यू शुड बी अशेम्ड ऑफ इट टू स्पीक लाईक दिस. सॉरी. यू प्लीज अंडरस्टँड, हे जे मनात येतं ते बोलणे बरोबर नाही आहे. राकेश, अजून एक गोष्ट. आता आपण असाल, प्राजक्ता, करण असतील किंवा ओमकार असतील, या सगळ्यांनी दिव्या यांना शांतपणे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण दिव्या या आपल्या सगळ्यांच्या मैत्रिणी आहेत. हेच जर अनुश्री, रुचिता यांच्यापैकी कोण बोललं असतं, ज्यांच्याशी आपलं पटत नाही, तर आपण पहिले सदस्य असता हे घर सोडून जाणार आहे. बरोबर बोलतोय मी? हो. त्यांना गांभीर्य समजवा. जे सांगायचंय ते मी सांगितलंय. बिग बॉस बाहेर जाऊन काय होणार आहे मला कळत नाही आता. ते कसं डील करायचं आहे, मोठी गोष्ट झालेली आहे. दिव्या सर, बाहेरील आयुष्यात आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल गर्व असेल, जे चुकीचं आहे. पण हा एक शो आहे जो करोडो लोक पाहतात. इथे हे मान्य करता येणार नाही. बिग बॉस असा सल्ला देतात की आत्ता डोकं शांत करा, यावर चर्चा नको. बाकी या विषयाबद्दल बिग बॉसही गांभीर्याने विचार करतील, प्लीज तज्ज्ञांचे सल्ले घेतील. उद्या बोलू. आता जाऊ शकता. थँक्यू सर. थँक्यू. मी माफी भीती नाही मागणार हा. दिव्या, तूच हे केलंस. मी माफी नाही मागणार आरबी. माफी नाही, तू प्लीज अंडरस्टँड व्हॉट यू ठीक आहे, डन. मला कळलं, पण मी माफी नाही पण तू एक तर पहिली गोष्ट शांत हो. पहिली गोष्ट कुठेतरी एकटं बस आणि शांत हो. नो ओमकार, नथिंग. ठीक आहे बाबा, चलो. मध्यरात्री 12:30 वाजता. सर्व सदस्यांसाठी एक सूचना आहे. टास्कमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या धक्कादायक आहेत. त्याबद्दल संबंधित लोकांशी मी वैयक्तिकरित्या बोललो आहे. त्यामुळे आता बिग बॉस त्यावर चर्चा करणार नाहीत. आपण सगळेच कलाकार आहात आणि कलाकारांच्या आयुष्यात एक गोष्ट असते, कमिटमेंट. त्या कमिटमेंटमुळे बऱ्याचदा आयुष्यात बरंच काही घडत असताना सुद्धा म्हणावं लागतं, शो मस्ट गो ऑन. खरं तर पुढच्या ॲक्टिव्हिटी आत्ता करणं बिग बॉसना योग्य वाटत नाही. परंतु या आठवड्याचा शेवट गोड व्हावा, तसेच बिग बॉस ज्या कमिटमेंटबद्दल बोलले तशीच कमिटमेंट रितेश यांच्याबरोबर देखील केली आहे. सागर आपल्याला पत्र वाचून दाखवतील. ज्या सदस्यांना इंजरी आहे किंवा आत्ता ज्या सदस्यांची मानसिक स्थिती त्यात भाग घ्यायची नाही आहे, ते फक्त या ॲक्टिव्हिटीपुरतं
सहभागी नाही झाले तर बिग बॉस काहीही म्हणणार नाहीत, कारण ही ॲक्टिव्हिटी निवडक लोकांनी केली तरी चालणार आहे. मध्यरात्री 1:15 आपण सगळेच लहानपणापासून अनेक खेळ खेळला असाल, म्हणूनच रितेश पुणे युनायटेडच्या वतीने घेऊन येत आहेत पिकल बॉलचा टर्फ, तेही थेट बिग बॉसच्या घरात. ॲक्टिव्हिटी एरियात पिकल बॉल खेळण्यासाठी सेटअप उभारण्यात आला आहे. तसेच आपल्यासाठी पुणे युनायटेड टीमच्या जर्सी पाठवण्यात येत आहेत. त्या जर्सी परिधान करा आणि जोडीने ॲक्टिव्हिटी एरियात या. लक्षात घ्या, या खेळात हरणं किंवा जिंकणं हा मुद्दा नसून हा नवा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा हा या ॲक्टिव्हिटी मागचा हेतू आहे. त्यासाठीच रितेश व पुणे युनायटेडच्या वतीने या खेळाचे नियोजन करण्यात आले आहे. शुभेच्छा बिग बॉस. मध्यरात्री 1:00 चलो स्टार्ट. मारा टप्पा मार. अबे टप्पा होता ना. अरे नाही. टप्पा होता, टप्पाच गेला नाही. टप्पा टाक. हळू मार. नाईस. अरे यार. नाही बट तू मारला पाहिजे. ओ शिट यार. रितेश देशमुख यांनी पुणे युनायटेड टीमच्या वतीने पिकल बॉल या खेळाचा टर्फ थेट बिग बॉसच्या घरात आणला आणि घरातील प्रत्येक सदस्याने जोडीने येऊन या खेळाचा मनमुरादपणे आनंद घेतला. आणि बदल वाजलेला आहे की विशाल आणि रुचिता जिंकलेले आहेत. मजा आली बिग बॉस. वेल प्लेड करण. गुड जॉब. बैटिंग हो. रितेश सरांना आणि पुणे युनायटेडच्या टीमला बिग बॉस मराठी सीझन 6च्या सर्व स्पर्धकांकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. 27वा दिवस सकाळी 8:00 गुड मॉर्निंग बिग बॉस. दुपारी 3:30 या बिग बॉसच्या घरात प्रत्येक सदस्य समान आहे आणि प्रत्येक सदस्याने या घराचे नियम पाळणं हे प्रत्येक सदस्याचं प्रथम कर्तव्य आहे. या बिग बॉसच्या घरात कुठल्याही प्रकारची हिंसा करणे किंवा जीवे मारण्याची धमकी देणे हे बिग बॉसच्या घरातील मूलभूत नियमांचे उल्लंघन आहे. काल दिव्या, आपण काही सदस्यांना ही धमकी दिली. तसेच सदस्यांनी वारंवार विचारल्यानंतरही ही धमकीच आहे आणि आपण या धमकीवर ठाम आहात अशी आपण भूमिका घेतली. या कृत्याचा बिग बॉस तीव्र शब्दात निषेध करत आहेत. दिव्या, येस सर. आपण जे केलं त्यासाठी इतर कोणताही सदस्य नाही, तर सर्वतोपरी आपणच जबाबदार आहात. हो सर. तसेच झालेल्या कृत्याबद्दल दिव्या, आपल्याला कोणतीही खंत किंवा पश्चाताप नाही. हे सर्व गोष्टींची वारंवार पडताळणी केल्यावर निदर्शनास आले आहे. दिव्या, सर. आपल्या चाहत्यांनी जे प्रेम दाखवलं आणि गेले 4 आठवडे आपल्याला या शोमध्ये भरघोस मतं देऊन टिकवून ठेवलं, त्या चाहत्यांचा आपण अपेक्षाभंग केला आहे. घरातील सदस्यांची सुरक्षितता आणि बिग बॉस या शोची प्रतिष्ठा लक्षात घेता दिव्या यांनी केलेलं कृत्य अक्षम्य आहे.
त्यामुळे बिग बॉसनी असा निर्णय घेतला आहे की बिग बॉस दिव्या यांना दंड स्वरूप आत्ता या क्षणी बिग बॉसच्या घरातून निष्कासित करत आहेत. थँक्यू नाही 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 अरे का ठीक असं आहे. आहे? नाही यार. अरे ठीक आहे नाही ना दिव्या तू का नाही बोलली त्यांना काय आय विल नॉट पण दॅट समथिंग नो आय वोंट आय वोंट तू स्टेटमेंट चुकीचं होतं ते. वॉट एव्हर इट विल बी दिव्या माफी नाही मागू शकत. काल बिग बॉस अजिबात रिमोर्स नाही, अजिबात रिग्रेट नाही. शी डोंट केअर. दिव्या, पण केली हा सर. मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर या. मी खुश आहे. तुम्ही ह्या गोष्टी केला नव्हता ते बोलायला आणि ते चुकलं झालं. ते हे एवढं तर बोलू शकते ना की माझ्या तोंडून ठीक आहे पण मी बोलतेय जाताना पण मी जाईल हे लक्षात तू ठेव. जा पण नीट क्लिअर करून जा. ठीक मी जे बोलले ते मी रागात होते. खूप लोकांना बघायचं होतं की मी बाहेरच्या गोष्टी बोलते किंवा काय बोलते हे माझे शब्द आहेत. मी ते बोलले. त्या गोष्टी मीन नाही करत कारण त्या जेव्हा मीन करायच्या असतात तेव्हा त्या बोलून नाही दाखवल्या जात. एक असाही मुद्दा आहे. मी त्या मीन नाही करत. जर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल मी त्या गोष्टीसाठी क्षमा प्रार्थी आहे. इवन बिग बॉस तुम्हालाही तुम्हाला जर काही माझ्यामध्ये ॲरोगन्स दिसलं असेल किंवा काहीही तर मी त्याची क्षमा प्रार्थी आहे. ठीक आहे. दिव्या, येस सर. आता आपण जे बोललात त्यातून आपल्याला जाणीव झाली आहे हे जाणवतंय. परंतु या खेळाचे काही नियम आहेत. आपण शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी एक कॉन्ट्रॅक्टही साईन केलाय. हो सर. त्यात काही लीगल टर्म्स आहेत. हो. या सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. ठीक आहे सर. दिव्या, सर मुख्य प्रवेशद्वारामार्गे बाहेर या. ठीक. दुपारी 3:45 वाजता. बाय. Yes. बाय गाईज. थँक्यू गाईज. गाईज आय लव्ह यू. संध्याकाळी 4 वाजता. का असं ऍक्शन घेतली गेली आहे? बोलणं चुकीचं होतं ते. नाही पण काल तिने नाही म्हटलं सॉरी. तिचं तू convince करत होतो कन्व्हिन्स पण ती जस्ट थांबवणं. संध्याकाळी 4:15 वाजता. बिग बॉस सर्व सदस्यांना हे सांगू इच्छितात. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे दिव्या यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असतील. भावनिकरित्या आपण त्यांच्याशी जोडले गेलेले असाल. काही जणांचं त्यांच्याशी पटतही नसेल. परंतु या घटनेकडे त्रयस्थपणे पाहणं गरजेचं आहे. या घटनेनंतर राकेश आणि दिव्या यांना कन्फेशन रूममध्ये बोलावलं गेलं होतं. तिथे बिग बॉस यांनी दिव्या यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या त्यांच्या मतावर ठाम होत्या. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे हेही त्यांनी मान्य केलं. याला राकेश साक्षीदार आहेत. त्यामुळे आपल्यातील काही सदस्य या गोष्टीचं समर्थन करतायत. बिग बॉसनी झालेल्या सर्व घटनेचे फुटेज वारंवार तपासले. कन्फेशनचे फुटेजही वारंवार तपासले. तज्ज्ञांची मदत घेऊन यावर चर्चा करण्यात आली. बिग बॉसचे मूलभूत नियम, सदस्यांची सुरक्षितता आणि हा गेम फेअर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कारण जीवे मारण्याची धमकी देणे हा एक कायदेशीर गुन्हा आहे आणि त्याचं बिग बॉस समर्थन करणार नाहीत. आपल्यातील बऱ्याच सदस्यांना आता स्पष्टीकरण मिळालं असेल.
कुणीही अंधारात राहू नये यासाठी राकेश यांनाही कन्फेशनमध्ये बोलावलं होतं. राकेश झालेल्या सर्व गोष्टींचे साक्षीदार आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केले समजवण्याचे, बिग बॉसनीही केले, पण दिव्या यांनी मान्य केलं की ती धमकीच होती. त्यामुळे निर्णय झालेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी घेतला आहे. कारण आज जी गोष्ट काही सदस्यांबरोबर झाली ती उद्या आपल्याबरोबरही होऊ शकते आणि हे बिग बॉस होऊ देणार नाहीत. जो निर्णय घेतला आहे तो बिग बॉसच्या मूलभूत नियमांप्रमाणे घेतला आहे. आपण सगळे सुजाण नागरिक आहात, तसेच एक जागरूक कलाकारही आहात. काय चुकीचं काय बरोबर याचं भान आपल्याला आहे. त्यामुळे त्रयस्थ म्हणून या गोष्टींचा विचार करा. या घरात एक स्पर्धा सुरू आहे, अनुश्री आणि रुचितामध्ये. या घराचा सगळ्यात मोठा विलन कोण होणार? हे मी अशीच आहे, चल ना, काय फरक पडतो, नाही करत जा. एवढं सगळं करू नये अनुश्री, या आठवड्यात तुम्ही मागे राहा. अनुश्री, स्टोर रूम मध्ये यांची ट्रॉफी घेऊन आहे प्लीज. हा भाऊचा धक्का रद्द कसा होईल हे आज तुम्ही करू शकता.